Hello everyone, welcome to the Samarpan series of Jnandeep Academy, wherein we practice answer writing session on daily basis. So, the question we are going to discuss right now is, how do you justify the view that the level of excellence of Gupta numismatic art is not at all noticeable in later times? Now, it is a big question, and if you split or if you discuss about the approach to this question, तुम्हाला ह्याचं उत्तर मांडायचं कसं आहे उत्तर पत्रिकेत, तर लक्षात घ्या हा जो प्रश्न आहे it is demanding you two factors. In the first half of the answer, you will be writing factual points about the significance or royalty of Gupta numismatic art. Numismatic art म्हणजेच काय? कॉइन्सशी रिलेटेड आर्ट, बरोबर. कॉइन्स कसे इन्स्क्राईब केले जायचे, कसे मिंट केले जायचे, त्याच्यावर कुठल्या इंट्रिकेट डिझाईन्स आखल्या जायच्या किंवा एनक्रेव्ह केल्या जायच्या. सो ऑल दिस पॉइंट्स वी नीड टू डिस्कस. दॅट इज द फॅक्च्युअल बॅकग्राऊंड ऑफ द न्यूमिस्मॅटिक आर्ट और न्यूमिस्मॅटिक पॅट्रोनेज ऑफ गुप्ता एरा. त्यानंतर तुम्हाला मांडायचं आहे की लेटर टाइम्समध्ये म्हणजेच मेडिवल पिरियडमध्ये किंवा त्यानंतर ह्याचा सिग्निफिकन्स कमी का होत गेला, त्याच्याशी रिलेटेड फॅक्च्युअल पॉइंट्स तुम्हाला मांडायचे. And when you are coming towards the end of the main answer, you have to integrate these 2 points. That is the factual points about Gupta numismatics and the clauses or the conditions why they declined or why their patronage or their significance declined. So, ह्या गोष्टी तुम्हाला अशा सादर करायच्या. Now, the points to be mentioned, that is the approach to the answer. कुठले कुठले मुद्दे येतील त्याच्यात? Royalty of Gupta numismatics. Factual points about how or why Gupta numismatics were so significant, right? Their factual details, their intricate designs that we will be discussing. त्यासोबत peculiarities of numismatic arts of Gupta period आणि त्यानंतर reasons, conditions ज्याच्यामुळे ते decline होत गेलं. That is due to trade reforms. It is one of the condition. फ्युडल सिस्टम कशी आली, फ्युडल सिस्टम काय होती, त्याच्यामुळे कॉइन्सचा सिग्निफिकन्स कसा कमी होत गेला, मेडिवल इंडियामध्ये चॅलेंजेस कसे कसे होत गेले, बिकॉज ऑफ विच ट्रेजरीवरती इम्पॅक्ट पडला, त्याच्यामुळे स्वस्तातले मेटल्स यूज करावे लागले कॉइन मिंट करण्यासाठी. सो ही सगळी बॅकग्राऊंड तुम्हाला शेवटी डिस्कस करायची, राईट. नाउ व्हेन वी आर डिस्कसिंग अबाउट द इंट्रोडक्शन टू युअर क्वेश्चन, टू युअर आन्सर, इंट्रोडक्शन प्रिसाइज असली पाहिजे आणि थोडक्यात एक्झामिनरला लक्षात आलं पाहिजे कि whether you have understood the question or not, whether your approach is answer oriented or not. म्हणजे प्रश्नाच्या डिमांड अनुसार तुमचं उत्तर जात आहे का हे तुमच्या इंट्रोडक्शन मधून सिद्ध होतं. तर इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही कसं लिहाल, कसं इंट्रोड्यूस कराल? गुप्ता पिरियड कन्सिडर्ड ॲज गोल्डन एज ऑफ क्लासिकल इंडिया इज पॉन्डर्ड, दॅट इज वंडर्ड फॉर इट्स इंट्रिकेट अँड नरेटिव्ह न्यूमिस्मॅटिक्स. नरेटिव्ह म्हणजे काय? त्यांच्या कॉइन्स मधून त्यांच्या स्टोरीज आपल्याला पाहायला भेटतात किंवा म्हणजे जाणून घ्यायला चान्स भेटतो. दॅट इज द न्यूमिस्मॅटिक्स आर नरेटिव्ह. दे शो सिग्निफिकंट इंट्रिकेट डिझाईन्स अँड द स्टोरीज अँड द बिलीव्स ऑफ गुप्ता पिरियड showed declining trend in times later due to fluctuating or we can say changing trade patterns. So this is how you can shortly briefly have an introduction or a go through to your answer. त्यानंतर जेव्हा तुम्ही मेन बॉडी ऑफ द आन्सर बद्दल मेन्शन करत आहात त्या ठिकाणी पहिले 2-3 पॉइंट्स तुमचा फॅक्च्युअल डाटा अबाउट द गुप्ता न्यूमिस्मॅटिक्स, त्यानंतरचे 1-2 पॉइंट्स अबाउट द चेंजिंग रिफॉर्मिंग ट्रेड सिस्टम्स, and lastly you will blend all these points together to have a precise end to your answer. So त्या ठिकाणी पहिला पॉइंट, समुद्रगुप्ता carrying an axe, bow and arrow standing with a dagger, हे असे एव्हिडन्सेस आपल्याला भेटलेत गुप्ता पिरियड मध्ये. त्यासोबत आपल्याला हा सेकंड पॉइंट खूप महत्त्वाचा आहे की गुप्ता पिरियड मध्ये वी हॅव सीन कॉइन्स कॅरिंग इमेज और पोर्ट्रेट ऑफ दुर्गा देवी सिटिंग ऑन लायनेस ऑन वन साइड and on the opposite side we had seen the images or portraits of king and their queen. So हा एक factual point खूप महत्त्वाचा आहे. त्यासोबत now we will talk about the feudal system, emergence of feudal system. feudal system म्हणजे काय? लक्षात घ्या, feudal system म्हणजे ज्या ठिकाणी पैशांचा व्यापार न करता किंवा कॉइन्सचा वापर न करता लँड एक्सचेंज केलं जायचं, ठीक आहे. सो feudal system is talking about land grants. So instead of giving money in form of cash or in form of coins or any other treasury, lands were gifted as a part of payment. Okay? So emergence of feudal system marked a declining symbol for existence of coin or for significance of coin exchange. बरोबर? So you can write feudalism paved a declining trend
कॉइन्स. प्रिव्हियस पॉइंट किंवा हा पॉइंट जरी तुम्ही लिहिला प्रिसाइजली तरी तुमचा आन्सर त्या ठिकाणी इम्पॅक्टफुल होईल. आणि फ्युडलिझम बद्दल ह्या आन्सर मध्ये मेन्शन करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बिकॉज फ्युडलिझम वॉज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट रिझन्स वाय कॉइन्स or the numismatics had shown a declining trend. त्यासोबत internal feuds among the medieval kings had impacted or had resulted the treasury in poor state. ज्याच्यामुळे झालं असं होतं की coins were minted with cheap metals like nickel, copper and lead. हा मुद्दा मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यासोबत the subsequent reduction in the content and quality of metal had reduced the scope of border designs. जे इंट्रिकेट किंवा जे अॅक्युरेसी होती गुप्ता पॅटर्न्स मध्ये, गुप्ता न्यूमिस्मॅटिक्स मध्ये तेवढी अॅक्युरेसी किंवा प्रिसिजन किंवा त्याची इंट्रिकेसी मेंटेन करता आली नव्हती, कारण आपण गोल्डला तिथे चीप मेटलने रिप्लेस केलं होतं. नाउ व्हेन वी आर टॉकिंग अबाउट गोल्ड कॉइन्स, आपण शिकलो की प्युरेस्ट फॉर्म ऑफ गोल्ड कॉइन्स वर मिंटेड ड्युरिंग कुशन एम्पायर. त्यानंतर लार्जेस्ट गोल्ड कॉइन्स वर मिंटेड ड्युरिंग द गुप्ता पिरियड. त्यानंतर ह्या सर्व चेंजेसमुळे, ह्या सर्व सर्कमस्टन्सेसमुळे झालं असं होतं की गोल्ड वॉज रिप्लेस्ड बाय चीप मेटल्स. त्याच्यामुळे जी डिटेलिंग गुप्ता कॉइन्स मध्ये दिसली जात होती ती नंतर बघणं पॉसिबल झालं नाही किंवा ती नंतर बघणं चॅलेंजिंग ठरलं. सो व्हेन यू हॅव टू कन्क्लूड युअर मेन आन्सर, हाऊ कॅन यू राईट न्यूमिस्मॅटिक्स which gathered म्हणू शकता or which fetched attention in cultural diaspora showed declining trend owing to economic, social and circumstantial situations. सो ह्या पॉइंट मध्ये आपण समराइज केलं आपलं पूर्ण आन्सर की बाबा इकॉनॉमिक चेंजेसमुळे, इकॉनॉमिक पॅटर्न मध्ये बदल झाल्यामुळे, त्यासोबत सोशल आणि सर्कमस्टन्शियल म्हणजे सिच्युएशनल गोष्टी बदलल्यामुळे जे सर्कमस्टन्सेस फेस करावे लागले त्या काळातल्या मेडिवल किंग्सला, त्याच्यामुळे आपल्याला पाहायला भेटतं की जे गुप्ता न्यूमिस्मॅटिक्स होते, जे न्यूमिस्मॅटिक्स मधल्या इंट्रिकेट डिझाईन्स होत्या किंवा पॅटर्न्स होते, दे शोड अ डिक्लाइनिंग ट्रेंड किंवा ते म्हणजे कमीत कमी किंवा डिसअपियर होत जाताना आपल्याला दिसत गेलं. सो दिस इज हाऊ यू कॅन कन्क्लूड युअर आन्सर. थँक्यू.